महायुतीमधले जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यामधली जी मतभिन्नता आहे ही सध्या चव्हाट्यावरती येताना दिसते। कारण कालच्याच एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोबत दिसले, मात्र सुनेत्रा पवार या कार्यक्रमासाठी अनुपस्थित होत्या। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधले हे मतभेद काहीसे चव्हाट्यावरती आले अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवसाच्या मुंबईच्या दौऱ्यावरती आले आणि या दौऱ्याच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हे त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी देखील उपस्थित होते। पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या संपूर्ण कार्यक्रमामधून गैरहजर राहिल्या, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलंय। यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सुनेत्रा पवारांना भेटही नाकारली अशी माहिती समोर आहे। त्यामुळे राष्ट्रवादीला अर्थखातं मिळण्याची शक्यता कमी असल्याचं वक्तव्य शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं। दरम्यान रोहित पवार यांच्या या वक्तव्यावरती प्रवीण दरेकर यांनी देखील टीका केली आहे। अमित शाह साहेब मुंबईत आले होते आणि त्यांनी भेट सुनेत्रा काकींना नाकारली, त्यामुळे एवढं महत्त्वाचं खातं मिळेल असं वाटत तरी नाही। खरं तर हक्क हा अजितदादांच्या पक्षाचा आहे। अजितदादा नसताना मात्र कुठं ना कुठेतरी हळूहळू त्या पक्षाची ताकद कमी करण्याचा भाजपने प्रयत्न केला। हे आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे। त्यामुळे ते जर डिपार्टमेंट हातात आलं तर मग बऱ्याच महत्त्वाच्या नाड्या हातामध्ये येतात आणि ते भाजपला नको असावं, एकनाथ शिंदेंना पण नको असावं, म्हणून त्यांना मिळेल असं मला तरी वाटत नाही। त्याला भांडावं लागेल, त्याला ताकद दाखवावी लागेल। तर अमित शाह रोहित पवारांना विचारून भेटी देत असतील किंवा त्यांचं बोलणं झालं असेल की भेट नाकारली म्हणून, तुम्हाला मला ते माहीत नाही आहे। आता त्या ठिकाणी अर्थमंत्री पद काय करावं काय नाही करावं हा सरकारचा विषय आहे, परंतु मला वाटतं भविष्यवेत्ते रोहित पवार हल्ली व्हायला लागलेले आहेत। जी गोष्ट माहीत नाही तर अंदाजे आपलं काहीतरी ठोकायचं, मीडियात चर्चेत राहायचं, याच्या पलीकडे काय नाही आहे।